हॅलो फ्रेंड्स, आज आपण प्रश्न क्रमांक 9 बघतोय। गेल्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 8 पाहिलेला आहे, हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ। आज आपण प्रश्न क्रमांक 9 बघतोय, प्रोजेक्ट वर्क। युअर गोल दिस इयर इज टू सक्सेसफुल पास फ्रॉम सेकंडरी स्कूल। लेट अस स्मार्ट अँड नोट डाऊन द फॉलोइंग। तर तुमचं या वर्षीचं ध्येय आहे इयत्ता 10वी मध्ये यशस्वीरित्या पास होणं, शालांत परीक्षा पास करणं, हे तुमचं ध्येय आहे, गोल आहे। तर चला हुशार बना अँड नोट डाऊन द फॉलोइंग। आणि खालील गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत। स्पेसिफिक एरिया, त्याच्यामध्ये आपण सब्जेक्ट लिहिणार आहोत अँड नंबर ऑफ युनिट्स लेसन्स इथे लिहिणार आहोत। तर पहिलं पुस्तकामध्ये उत्तर त्यांनी दिलेलं आहे। फर्स्ट इंग्लिश 4 युनिट्स। आपण वर्षभरात 4 युनिट्सचा अभ्यास करणार आहोत, पण यावर्षी आपल्याला शेवटच्या युनिटमधला काही भाग डिलीट केलेला आहे। बोली युनिट जे 4थं युनिट आहे त्यातला काही भाग आपल्याला यावर्षी पाहायचा नाही आहे, तर ते थोडक्यात आपण इथं लिहायचं म्हणून लिहितोय 4 युनिट्स, पण युनिट 4 मधला जो भाग आहे तो काही भाग डिलीट केलेला आहे। यावर्षी 25% अभ्यासक्रम कमी केलेला इंग्लिश मधला। युनिट 4 मधला बोली हा टेक्स्ट बुक, त्यानंतर कविता ओ कॅप्टन माय कॅप्टन, त्यानंतर 4.5 जॉन ऑफ आर्क हा धडा आहे तो कमी केलेला आहे, आणि 4.6 अ ब्रेव हार्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी हा भाग आपण कमी केलेला आहे, इथं बघणार नाही आहे, पण आपण इथं लिहिलेलं आहे युनिट 4 युनिट्स आपण बघणार आहे वर्षभरामध्ये। त्यानंतर आपण मग सब्जेक्ट कुठले कुठले आहेत ते लिहू शकतो इथं। मराठी, हिंदी, मॅथ्स, सायन्स, सोशल सायन्स। इतर विद्यार्थी संस्कृत शिकत असतील त्यांनी संस्कृत सुद्धा लिहू शकताय, किंवा इतर विषय जे असतील ते इथं तुम्ही लिहायचे आहेत। त्यानंतर मेजरेबल मध्ये कंपॅरिझन ऑफ स्कोर इन प्रिव्हियस एक्झामिनेशन अँड इन रिसेंट वन। गेल्या परीक्षेमध्ये आणि सध्याच्या परीक्षेमध्ये तुमची प्रगती काय आहे, स्कोर्स काय आहे, तो इथं लिहायचा आहे। टेस्ट फर्स्ट, टेस्ट सेकंड, सेमिस्टर फर्स्ट। तर इथं पुस्तकात त्यांनी उत्तर दिलेलं आहे। टेस्ट फर्स्ट मध्ये पुअर म्हणजे तुमची तितकी प्रगती नव्हती, टेस्ट सेकंड मध्ये फेअर बऱ्यापैकी प्रगती आहे, आणि सेमिस्टर फर्स्ट मध्ये फेअर। तर या पद्धतीत आपल्याला लिहायचे आहे। टेस्ट फर्स्ट मध्ये आपला परफॉर्मन्स चांगला होता, सेकंड मध्ये त्याच्यापेक्षा चांगला झाला, बेटर, आणि सेमिस्टर फर्स्ट मध्ये आपण बेस्ट परफॉर्मन्स केला किंवा एक्झाम्स दिल्या। तर याच पद्धतीत तुम्ही लिहू शकताय। नॉट गुड, बॅड, पुअर किंवा बेटर, बेस्ट, गुड या पद्धतीत तुम्ही ते लिहायचं आहे। त्यानंतर आहे अचिवेबल गोल। अचिवेबल गोल म्हणजे तुम्हाला प्राप्त होण्यासारखं कोणतं गोल आहे, तर ते आपण अचिवेबल गोल टार्गेट स्कोर परफॉर्मन्स इन एसएससी एक्झाम्स आपण ठरवायचं आहे। तर टार्गेट स्कोर्स किंवा परफॉर्मन्स इन एसएससी एक्झाम, तर त्यांनी पुस्तकात दिलेलं आहे गुड पर्सेंटेज असं दिलेलं आहे। तर आपण खाली उत्तर म्हणून लिहिलेलं आहे 70% अचिवेबल गोल आहे आपलं, किंवा 80% किंवा 90%, किंवा तुम्ही मेरिट अचीव गोल ठेवलेला आहे, किंवा डिस्टिंक्शन मध्ये यायचं, तर हे तुम्ही लिहू शकताय उत्तर म्हणून। नेक्स्ट आहे रिअलिस्टिक अप्रोच। तर रिअलिस्टिक अप्रोच मध्ये प्लॅन ऑफ ऍक्शन दॅट मॅचेस विथ युअर एक्सपर्टाइज रिसोर्सेस। तर फॉर एक्झाम्पल दिलंय की आपण रिअलिस्टिक अप्रोच कुठला ठेवू शकतो, म्हणजे खरी सत्यता किंवा आपला दृष्टिकोन। तर फॉर एक्झाम्पल त्यांनी पुस्तकात दिलेलं आहे मेक अ स्टडी टाइम टेबल अँड फॉलो इट रेग्युलरली। तर आपण वेळापत्रक करणार आहे अभ्यासाचं, आणि ते वेळापत्रकाप्रमाणे आपण नियमित अभ्यास करणार आहे किंवा ते फॉलो करणार आहे। दिले आहे मेक नोट्स ऑफ डिफिकल्ट क्वेश्चन। अवघड प्रश्नाचे आपण नोट्स काढणार आहोत, मग प्रत्येक विषयाचे असेल। रिवाइज ऑल फॉर्म्युला, मग सायन्स मधली काही सूत्र असतील, मॅथ्स मधली काही सूत्र असतील, तर हे सगळे फॉर्म्युले आपण पाठ करणार आहोत।
रिव्हिजन ऑफ ऑल सब्जेक्ट बिफोर एक्झामिनेशन, परीक्षेला जाण्या अगोदर आपण सर्व विषयांची रिव्हिजन करणार आहोत. त्यानंतर सॉल्व ऑल पास्ट एक्झामिनेशन क्वेश्चन पेपर, झालेल्या परीक्षेचे बोर्डाचे जे परीक्षेचे पेपर आहेत ते आपण सॉल्व करणार आहे, सोडवणार आहात. तर हा आपला रिअलिस्टिक अप्रोच आहे. त्यानंतर आहे टाइम बाउंड ऍक्शन, डेज रिक्वायर्ड फॉर रिव्हिजन, तुम्हाला रिव्हिजनसाठी किती दिवस लागणार आहेत. तर टाइम बाउंड ऍक्शन आपण इथं लिहिणार आहे, डेज रिक्वायर्ड फॉर रिव्हिजन. तर सब्जेक्ट विषय आपण लिहिलेले आहेत इंग्लिश, मराठी, हिंदी, सायन्स, मॅथ्स, सोशल सायन्स. डेज फॉर रिव्हिजन आणि आपल्याला एका विषयासाठी किती दिवस लागणार आहेत रिव्हिजनसाठी ते इथं आपण लिहिलेलं आहे. तर हे अंदाजे आहे, तुम्ही इथं कमी जास्त लिहू शकता. इंग्लिश आपण 10 दिवसात रिव्हिजन करणार आहोत, मराठी 5 दिवसामध्ये, हिंदी 5 दिवसात रिव्हिजन करणार आहोत, सायन्स 10 दिवस लागतील रिव्हिजनसाठी, मॅथ्सला 15 दिवस लागतील कारण आपल्याला प्रत्यक्ष गणित सोडवायचे आहेत त्यामुळे आपण तिथं जास्त वेळ दिलाय ना. सोशल सायन्सला 5 दिवस तर 5 डेज. तर हे तुम्ही कमी जास्त दिवस लिहू शकता अकॉर्डिंग टू युअर टाइम टेबल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन येतो लँग्वेज स्टडीचा. तर जरंड, आता जरंड म्हणजे काय हो मित्रांनो, तर जरंड म्हणजे क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावणे होय. या जरंडला 3 वेगवेगळी नावं आहेत, लक्षात घ्या. जरंडला 3 वेगवेगळी नावं कोणती, तर जरंड किंवा प्रेझेंट पार्टिसिपल किंवा व्हर्बल नाउन. तर या तिन्हीचा अर्थ एकच आहे, म्हणजेच क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावणे होय. तर या जरंड किंवा प्रेझेंट पार्टिसिपल आणि इन्फिनिटिव्ह यावर आपण पूर्वीच व्हिडिओ बनवलेला आहे सेपरेट. ग्रामर व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन तो निश्चित व्हिडिओ पहा. या व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी जरंड, प्रेझेंट पार्टिसिपल, इन्फिनिटिव्हची लिंक पाठवलेली आहे. तिथं तुम्ही जरूर क्लिक करून तो जरंड, प्रेझेंट पार्टिसिपल, व्हर्बल नाउन, इन्फिनिटिव्हचा जो व्हिडिओ आहे सेपरेट व्हिडिओ तो तुम्ही निश्चित बघा. आपण ऑनलाईन इथंही याची इथं माहिती घेतोय जरंड म्हणजे काय. तर आपण थोडक्यात बघूया, तिथं तुम्हाला सविस्तर त्या व्हिडिओमध्ये माहिती समजेल. तर आपण इथे थोडक्यात बघूया. वेन द आयएनजी फॉर्म ऑफ द वर्ब इज युज्ड ॲज नाउन, जेव्हा क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावलेला शब्द नाम म्हणून वापरला जातो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, इट इज नोन ॲज अ जरंड. म्हणजे थोडक्यात क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावलेला असेल आणि तो शब्द नाउन म्हणून वापरलेला जर असेल वाक्यात तर त्याला आपण काय म्हणतो, जरंड. पुढे आपण दिलेलं आहे व्हर्बल नाउन. व्हर्बल नाउन का, तर वर्ब आहे आणि जे नाउन म्हणून वापरलं जातं म्हणून त्याला आपण व्हर्बल नाउन असं म्हणतो किंवा जरंड फॉर्म किंवा जरंड सुद्धा म्हटलं जातं. उदाहरणार्थ त्यांनी दिलेलं आहे, फॉर एक्झाम्पल द फायटिंग वेंट ऑन. आता फाईट लढणे तुम्हाला माहित आहे, फाईट म्हणजे लढणे हे क्रियापद आहे आणि त्याला आयएनजी प्रत्यय लागलेला आहे. फायटिंग हा शब्द झालाय. वाक्याचा अर्थ काय होईल, द फायटिंग वेंट ऑन, लढाई. लढाई हे नाम झालं, लक्षात घ्या. लढणे हे क्रियापद आहे पण लढाई चालूच राहिली. द फायटिंग वेंट ऑन. तर हिअर वी सी दॅट, इथं आपल्याला असं दिसतं की आयएनजी फॉर्म ऑफ द वर्ब फाईट इज युज्ड ॲज अ सब्जेक्ट. तर फाईट हे क्रियापद आहे आणि ते काय म्हणून वापरलेलं आहे, या वाक्याचा कर्ता म्हणून वापरलेला आहे, म्हणून याला आपण जरंड फॉर्म म्हणतो. द फायटिंग वेंट ऑन, इट डज नॉट वर्क, इट डज अ वर्क ऑफ नाउन. द फायटिंग वेंट ऑन, फायटिंग हे काम काय करतंय, द फायटिंग हे नाम म्हणून काम करतंय म्हणून त्याला आपण म्हणतोय जरंड किंवा व्हर्बल नाउन. रीड द फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ जरंड्स. खालील जरंडची उदाहरण वाचा. तर आपण वाचूया, गार्डनिंग इज अन आर्ट. आता गार्डनिंग हे नाम म्हणून वापरलेलं आहे
तर म्हणून हे जरंड आहे. तर बागकाम ही एक कला आहे. कुकिंग इज अ सायन्स, स्वयंपाक बनवणं हे एक शास्त्र आहे. तर कुक म्हणजे शिजवणे हे क्रियापद आहे, पण वाक्याच्या सुरुवातीला कुकिंग हे नाम म्हणून वापरलेलं आहे, म्हणून आपण म्हणतोय व्हर्बल नाउन. लक्षात घ्या. आय एन्जॉय रीडिंग पोएम्स. आय एन्जॉय रीडिंग पोएम्स. आता एन्जॉय रीडिंग पोएम, रीड म्हणजे वाचन करणे, परंतु एन्जॉय हे क्रियापद आहे आणि रीड सुद्धा हे क्रियापद आहे, पण त्या रीड या क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागलेला आहे, म्हणून हे जरंड आहे किंवा व्हर्बल नाउन आहे. आय एन्जॉय रीडिंग पोएम्स. मला कविता वाचण्याचा आनंद मिळतो किंवा मी कविता वाचनामध्ये आनंद घेतो. तर अशा प्रकारे जरंड किंवा व्हर्बल नाउन आपण त्याला म्हणतोय. Rewrite the above sentence using other appropriate gerunds in place of the given here. तर तुम्ही वेगळं जरंड वापरून वाक्य पुन्हा लिहू शकताय. तर इथं आपण गार्डनिंग इज अन आर्ट ऐवजी आपण म्हणू शकताय तर टीचिंग इज अन आर्ट म्हणू शकताय. फार्मिंग इज अन आर्ट म्हणू शकताय. जसं की कुकिंग इज सायन्स आहे, स्वयंपाक बनवणं ही एक कला आहे, तर तसं आपण म्हणू शकतोय पेंटिंग इज अन आर्ट, कलरिंग इज अन आर्ट. तर या पद्धतीत तुम्ही वाक्य लिहू शकताय. नेक्स्ट, इन्फिनिटिव्ह याचाही व्हिडिओ आपण बघितलेला आहे, पाठीमागं केलेला आहे, तो तुम्ही व्हिडिओ बघा. तर इथं इन्फिनिटिव्ह म्हणजे काय मित्रांनो सांगतो. इन्फिनिटिव्ह म्हणजेच काय हो, तर क्रियापदाचे मूळ रूप होय. म्हणजे टू आणि क्रियापदाचं मूळ रूप येतं, म्हणजे टू गो, टू राईट, टू डान्स. तर इथं आपल्याला बघायचं आहे नॉन फायनाईट फॉर्म ऑर इन्फिनिटिव्ह आपण इथं बघणार आहोत. तर बघूया इन्फिनिटिव्ह म्हणजे काय. समटाइम्स द फॉर्म ऑफ वर्ब इन सेंटेन्स नेम द ऍक्शन बट डज नॉट चेंज अकॉर्डिंग टू टेन्स. काही वेळेला क्रियापद वाक्यामध्ये कृतीनुसार बदलत नाही. समटाइम द फॉर्म ऑफ वर्ब इन सेंटेन्स नेम्स द ऍक्शन, काय कृती घडली ते सांगितलं जातं, बट डज नॉट चेंज अकॉर्डिंग टू द टेन्स, आणि वाक्याच्या काळानुसार ते क्रियापद बदलत नाही. नंबर ऑर पर्सन म्हणजे वाक्यातला कर्ता, त्याला आपण एकवचनी अनेकवचनी कर्ता असेल म्हणून त्याला नंबर म्हटलेला आहे. ऑर पर्सन म्हणजे व्यक्ती, पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी, म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर, फर्स्ट पर्सन सिंग्युलर असं आपण म्हणतो. तर यानुसार ते क्रियापद बदलत नाही. अशा क्रियापदांना आपण काय म्हणतो, सच अ फॉर्म इज नोन ॲज नॉन फायनाईट फॉर्म ऑर इन्फिनिटिव्ह. त्याला आपण म्हणतोय इन्फिनिटिव्ह, म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप ते वाक्याच्या कर्त्यानुसार बदलत नाही, वाक्याच्या काळानुसार बदलत नाही. अँड इन्फिनिटिव्ह इज युज्ड विथ ऑर विदाउट टू. इन्फिनिटिव्ह हे कुणाबरोबर वापरलं जातं, टू या शब्दाबरोबर किंवा विदाउट टू म्हणजे टू हा शब्द न वापरता. जसं की मी तुम्हाला सांगितलं टू गो, टू राईट, टू डान्स, टू टेक, किंवा फक्त डान्स, टेक, राईट, वॉक याला सुद्धा आपण इन्फिनिटिव्ह म्हणणार आहोत. त्यांनी उदाहरण दिलेली होती, तिथं एक्झाम्पल्स आहेत. हाऊ डीड पीपल फर्स्ट बिगॅन टू ड्रिंक टी. कशा प्रकारे लोकांनी पहिल्यांदा चहा प्यायला सुरुवात केली. तर आता टू ड्रिंक हे डार्क केलेलं आहे. टू ड्रिंक म्हणजे पिणे, तर ड्रिंक हे क्रियापद आहे, त्याच्या पाठीमागे टू शब्द लागला, तर याला आपण इन्फिनिटिव्ह असं म्हणणार आहोत, किंवा यालाच आपण म्हणणार आहे नॉन फायनाईट फॉर्म ऑफ वर्ब. कॅन यू नेम द बेवरेज. कॅन यू नेम द बेवरेज. तुम्ही या पेयाचं नाव सांगू शकता का. तर नेम हा जो शब्द आहे तो नॉन फायनाईट वर्ब आहे, लक्षात घ्या. त्यालाच आपण इन्फिनिटिव्ह असं सुद्धा म्हणतो. परीक्षेत तुम्हाला प्रश्न असतो अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. तर तुम्ही वाक्य दिलेलं असेल, तुम्ही अंडरलाईन फक्त करायचं आहे टू ड्रिंक किंवा नेम याला. तर खाली तुम्हाला काही वाक्य दिले ते अंडरलाईन करण्यासाठी.
अंडरलाइन द इन्फिनिटिव्ह इन द फॉलोइंग सेंटेन्स. खालील वाक्यातील अंडरलाइन द इन्फिनिटिव्ह इन द फॉलोइंग सेंटेन्स. खालील वाक्यातील इन्फिनिटिव्हला अंडरलाइन करा. तर आपण इथे अंडरलाइन कशाला करणार आहोत? इट वॉज फनी टू रीड. इट वॉज फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टील. तर इथं तुम्ही अंडरलाइन करणार आहात. कशाला अंडरलाइन तुम्ही करणार आहात? तर टू रीड या शब्दाला अंडरलाइन आपण इथं करणार आहोत. तर टू रीड ही इन्फिनिटिव्ह या वाक्यातली आहे. कॅन आय रीड द बुक. मी पुस्तक वाचू शकतो का? तर कॅन आय रीड द बुक. तर रीड हे आहे या वाक्यातील इन्फिनिटिव्ह. तर या रीडला सुद्धा आपण अंडरलाइन करणार आहोत. रीड हे काय आहे? इन्फिनिटिव्ह आहे, क्रियापदाचं मूळरूप आहे. त्यानंतर टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. तर या वाक्यात आपण करणार आहे टू बी ऑर नॉट टू बी. तर टू बी हे जे आहे हे आहे इन्फिनिटिव्ह, लक्षात घ्या. पुढील प्रश्न आहे फायनाइट. अंडरलाइन द वर्ड्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द ब्रॅकेट्स. तर आपल्याला कशाला अधोरेखित करायचं आहे? अंडरलाइन द वर्ड्स. खालील वाक्यातील क्रियापदांना अंडरलाइन करायचे आहे. अँड चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द ब्रॅकेट. आणि कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय आपल्याला इथं निवडायचा आहे. तर मित्रांनो हे काय आहे? तर हे आहे काळावर आधारित प्रश्न आहे. तर तुम्ही पहिला आपला जो व्हिडिओ आहे म्हणजे जे ग्रामरचे काळाचे व्हिडिओ जे आहेत टेन्सचे, तर ते टेन्सचे व्हिडिओ तुम्ही निश्चित बघावेत. या टेन्सचा व्हिडिओची लिंक सुद्धा मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे. तो निश्चित व्हिडिओ तुम्ही पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल, हे एक्झॅक्ट तुम्हाला सोडवता येईल. तर आपण इथं ऑनलाईन बघणारच आहे. कसा काळ ओळखायचा आहे तर काळाची सविस्तर माहिती मी प्रत्येक काळ वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे, तो तुम्ही निश्चित पहा. तर आपण बघूया अंडरलाइन द वर्ड्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द ब्रॅकेट. तर आपण पहिलं वाक्य बघतो इथं. प्रीती इवन रोट अबाउट इट. तर अंडरलाइन आपण केलेल्या वर्बला रोट हे क्रियापद आहे. राईट, रोट, रिटर्न. राईटचा भूतकाळ रोट आहे. तर रोट भूतकाळ आहे म्हणून आपण हायलाइट केलेला आहे, योग्य पर्याय निवडलेला आहे. पास्ट टेन्स हा आहे म्हणजे भूतकाळ आहे, साधा भूतकाळ आहे. नेक्स्ट वाक्य आहे टुडे संजय फाउंड अ न्यू बुक. आज संजयला एक नवीन पुस्तक आढळलं. तर फाइंड, फाउंड, फाउंड. तर फाउंड हा भूतकाळ लक्षात घ्या. फाइंड हे मूळ रूप आहे, फाउंड भूतकाळ आहे म्हणून आपण पर्याय निवडलेला आहे पास्ट टेन्स. तर इथे हायलाइट केलेलं आहे आपण पास्ट टेन्स. नेक्स्ट वाक्य आहे राहुल फाइंड्स मॅथ्स इझी. तर राहुल करता तृतीय पुरुषी एकवचनी आहे म्हणून क्रियापदाला एस प्रत्यय लागलेला आहे म्हणून आपण पर्याय निवडलेला आहे प्रेझेंट टेन्स. तर हा काळ आहे प्रेझेंट टेन्स आणि फाइंड्स हे क्रियापद आहे. नेक्स्ट वाक्य आहे बी मध्ये आपल्याला बघायचं आहे. तर बी मध्ये वाक्य दिलेलं आहे प्रीती वॉज स्कॉर्नफुल. तर प्रीती वॉज हे व्हर्ब आहे म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आहे या वाक्यामध्ये. तर हे भूतकाळात आहे. आपल्याला वॉज, वेअर, हॅड हे भूतकाळाची भावकी आहे आपल्याला माहित आहे. तर वॉज हा भूतकाळ आहे पण सिंग्युलर आपण का म्हणतोय तर प्रीती करता तृतीय पुरुषी एकवचनी आहे म्हणून आपण हे सिंग्युलर आहे. जर इथं अनेकवचनी करता असता दे तर आपण इथं वापरलं असतं दे वेअर म्हणून हे सिंग्युलर आपल्याला ओळखता आलं. नेक्स्ट वाक्य आहे दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल. ही जुन्या पद्धतीची शाळा आहे. तर दिस इज हे वर्तमान काळ आहे, वर्ब आहे. वर्तमान काळ ही सहाय्यकारी क्रियापद आहे. त्याला आपण प्रायमरी ऑक्झिलरी असं म्हणतोय. तर या ऑक्झिलरीचा सुद्धा व्हिडिओ आपण बनवलेला आहे सेपरेट, तो तुम्ही बघू शकताय. तर इथं आपल्याला इज हे सिंग्युलर आहे कारण दिस इज करता तृतीय पुरुषी एकवचनी म्हणून क्रियापद वापरले इज, तर सिंग्युलर फॉर्म मध्ये आहे. देन नेक्स्ट दे आर स्पोर्ट्समॅन. ते खेळाडू आहेत. तर खेळाडू
ते त्या ती अनेकवचनी करत आहे म्हणून क्रियापद वापरले आर अनेकवचनी, तर आर सहाय्यकारी क्रियापद आर हे अनेकवचनी आहे, अनेकवचनीला आपण म्हणतोय प्लुरल, तर प्लुरलला आपण हायलाइट केलेलं आहे. तर अशी ही उत्तर आहेत. तर सिंग्युलर, प्लुरल, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन हे सर्व आपण ग्रामरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. ते तुम्ही निश्चित व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर इतर त्याच्यानंतर खाली माहिती तुम्हाला त्याचीच दिलेली आहे, आपण आता जी पाहिली ती. दस अशा प्रकारे वी सी दॅट आपल्या लक्षात आलं असेल वर्ब फॉर्म शो टेन्स, नंबर ॲटसेट्रा. तर क्रियापद आपल्याला दाखवून देतं काळ किंवा नंबर म्हणजे करता फर्स्ट पर्सन, सिंग्युलर, प्लुरल हे नंबर मध्ये दाखवून देतात. हिअर द वर्ब फॉर्म चेंजेस अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. तर क्रियापदाचं रूप कर्त्यानुसार बदलतंय. ए वर्ब फॉर्म which is decided by and changed according to the subject of the sentence is known as finite verb. थोडक्यात काय हो, जे क्रियापद कर्त्यानुसार वाक्यात बदलतं त्या क्रियापदाला आपण निश्चित क्रियापद असं म्हणतो. ए वर्ब फॉर्म विच इज डिसाइडेड बाय अँड चेंज अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. वाक्याच्या कर्त्यानुसार क्रियापद ठरवलं जातं, त्या क्रियापदाला आपण फायनाइट वर्ब असं म्हणतो, निश्चित क्रियापद असं म्हणतो. इथं उदाहरण दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, तर यू आर हायलाइट केलेलं आहे. यू आर व्हेरी काइंड. आता इथं करता यू आहे, अनेकवचनी आहे, प्लुरल आहे म्हणून आर हे क्रियापद वापरले. या क्रियापदा आपण फायनाइट वर्ब असं म्हणणार आहे. इथं आपण उदाहरण बघतोय. यू आर व्हेरी काइंड इफ द सब्जेक्ट यू इज चेंज्ड टू शी. समजा आपण या यू कर्त्याऐवजी करता घेतला शी म्हणजे ती. हा जर करता घेतला तर आपण शी आर असं म्हणणार नाही किंवा लिहिणार नाही, आपण म्हणणार आहे शी इज. तर इफ द सब्जेक्ट यू इज चेंज्ड टू शी द सेंटेन्स विल बी. तर ते वाक्य काय होईल, शी इज व्हेरी काइंड. तर लक्षात आलं असेल तुमच्या, यू आर शी इज, तर शी आर होणार नाही. म्हणजेच कर्त्यानुसार इथं सहाय्यकारी क्रियापद बदलते आणि हे निश्चित क्रियापद बदलते म्हणून या क्रियापदाला आपण म्हणतोय फायनाइट वर्ब. हे लक्षात आलं असेल. आणखीन काही उदाहरणं आपण परीक्षेत विचारली जाऊ शकतात. पुस्तकात दिलेले गॅपमध्ये आपण निळ्या अक्षरात उत्तर लिहिलेली आहेत. तर ती बघूया आपण. नाव चेंज द वर्ब फॉर्म अकॉर्डिंग टू द चेंज इन सब्जेक्ट. कर्त्यानुसार क्रियापद बदला खालील वाक्यात. तर पहिलं वाक्य दिले आय डोंट नो. करता फर्स्ट पर्सन सिंग्युलर आहे, प्रथम पुरुषी एकवचनी करता आहे. आय आपण तो बदलायचा आहे. चेंज आय टू शी. आय ऐवजी तुम्ही शी करता घ्या. शी म्हणजे कसला करताय, तर थर्ड पर्सन सिंग्युलर करता आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर करता तृतीय पुरुषी एकवचनी आहे म्हणून आपण आय डोंट नो च्या ऐवजी तर लिहिलेलं आहे शी डझंट नो. कारण करता तृतीय पुरुषी एकवचनी असेल, साधा वर्तमान काळ असेल तर क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लागतो. हा साध्या वर्तमान काळाचा नियम आहे. त्यामुळं हा व्हिडिओ अधिक समजण्यासाठी तुम्ही ग्रामरचा व्हिडिओ निश्चित पहा. साध्या वर्तमान काळाचा वापर कुठे केला जातो, त्याचे नियम काय आहेत ते आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तर ते बघा, म्हणजे तुमच्या हा व्हिडिओ तुमच्या पूर्ण लक्षात येईल. तर जेव्हा आपण आयचं शी केलं तर शी डझंट नो लिहिणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे माय फादर नोज. माझ्या वडिलांना माहीत आहे. तर माय फादर करता तृतीय पुरुषी एकवचनी आहे म्हणून क्रियापदाला यस प्रत्यय लागला नोज. तर आपण माय फादर ऐवजी काय बदलायचं आहे, चेंज माय फादर टू वी. तर माय फादर ऐवजी आपण करता घेणार आहे वी. तर माय फादर नोज असं होतं. तर आपल्याला इथं लिहावं लागेल वी नो. मला माझ्या वडिलांना माहित आहे, पण आपण इथे लिहितोय वी नो, आम्हाला माहिती आहे.
तर नोजचा एस प्रत्यय गेला. का गेला हो? तर माय फादर करता तृतीय पुरुषी एकवचनी आहे म्हणून तिथं क्रियापदाला एस प्रत्यय लागला आणि आपण त्याच्याऐवजी वी करता घेतला. वी हा कसला करताय? तर वी आहे फर्स्ट पर्सन प्लुरल, प्रथम पुरुषी एकवचनी करता. तर तिथं एस किंवा एस प्रत्यय लागत नाही म्हणून वी नो लिहिलेलं आहे. आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स. मी तुमच्या पावलावर पाऊल टाकतोय. तर आपल्याला इथं बदल करायचा आहे. चेंज आय टू ही, म्हणजे आय फर्स्ट पर्सन सिंग्युलर करता आहे, त्याच्याऐवजी आपल्याला ही हा थर्ड पर्सन सिंग्युलर करता घ्यायचा आहे. तर आपण बदल करणार आहे. आय एम च होणार आहे ही इज. बाकीचं वाक्य तेच. ही इज फॉलोइंग इन युअर फुटस्टेप. तर आय एम ही इज. तर हा बदल आहे कर्त्यानुसार क्रियापदामध्ये होणारा, म्हणून आपण म्हणतोय फायनाइट वर्ब. त्यानंतर आहे अंडरलाईन द जरंड प्रेझेंट पार्टिसिपल ऑर इन्फिनिटिव्ह. तर याचा व्हिडिओ तुम्ही सेपरेट पहा मित्रांनो, म्हणजे हे पटकन लक्षात येईल. आपण इथं उत्तर देतच आहोत. तर अधोरेखित करा जरंडला. आपण जरंड म्हणजेच काय हो? जरंड म्हणजेच क्रियापदाला आयएनजी प्रत्यय होय, किंवा त्याला आपण व्हर्बल नाउन पण म्हणतोय. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजेच क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावणे होय, आणि इन्फिनिटी म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप जे टू बरोबर येतं किंवा विदाउट टू येतं. तर इथं आपण अंडरलाईन ऑलरेडी केलेली आहे. तर सेटिंग हे जरंड आहे. त्याच वाक्यात चॅलेंजिंग हे सुद्धा जरंड आहे किंवा प्रेझेंट पार्टिसिपल आहे. नेक्स्ट वाक्यात क्वांटिफाइंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस. तर क्वांटिफाइंग हे जरंड आहे आणि टू ट्रॅक हे आहे इन्फिनिटिव्ह. परीक्षेत तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाईल, अंडरलाईन द जरंड किंवा पिक आउट द जरंड किंवा अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. तर तुम्हाला अंडरलाईन करावं लागेल आणि पिक आउट म्हणलं तर लिहावं लागेल. तर आपण इथं अंडरलाईन केलेली आहे. सी वाक्य आहे. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल दॅट आर विदिन करंट स्किल सेट ऑर एरिया ऑफ एक्सपर्टाइज. तर या वाक्यामध्ये टू क्रिएट ही आहे इन्फिनिटिव्ह, क्रियापदाचं मूळ रूप आहे. नेक्स्ट वी नीड टू ब्रिंग डाउन लाईफ इमेज डाउन टू अर्थ अँड प्लॅन टू एक्झिक्यूट अवर स्ट्रॅटेजीज. तर या वाक्यामध्ये इन्फिनिटिव्ह सगळे आहेत. टू ब्रिंग, टू अर्थ, टू एक्झिक्यूट, ऑल थ्रीज आर इन्फिनिटिव्ह. तर त्याच्याखाली तुम्ही इन्फिनिटिव्ह म्हणून लिहू शकताय. लास्ट वाक्य आहे. फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रिसाइसली मास्टरिंग द स्किल and getting to the next place all depend on how we approach and tackle the problem. तर फाइंडिंग जरंड आहे किंवा प्रेझेंट पार्टिसिपल म्हणा. राईट फुटिंग, तर फुटिंगला सुद्धा तुम्ही अंडरलाईन करा. इथं राहिलेले आहे फुटिंगला अंडरलाईन करायला, राईट फुटिंग. त्यानंतर मास्टरिंग, गेटिंग, ऑल दीज आर जरंड फॉर्म. तर हे आहेत काय? तर जरंड फॉर्म आहे किंवा त्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल असं म्हणतोय. त्यानंतर प्रश्न आहे. क्लासिफाय द फॉलोइंग वर्ड्स इन देअर रिस्पेक्टिव्ह कॉलम्स. तर खालील शब्द योग्य त्या कॉलम मध्ये लिहायचे. तर हे काय आहेत मित्रांनो? तर हे आहेत शब्दांच्या जाती. पार्ट्स ऑफ स्पीच, इंग्लिशमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच 8 आहेत आणि मराठीमध्ये पण त्याच आहेत, 8च आहेत. शब्दांच्या जाती 8. तर त्या कोणत्या आहेत? तर नाउन, प्रोनाउन, वर्ब, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन. इथं क्रम थोडासा वेगळा दिलेला आहे, पण आपण लक्षात ठेवण्यासाठी असंच म्हणा. नाउन, प्रोनाउन, वर्ब, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन या क्रमाने लक्षात ठेवा, तुमचं पाठ होऊन जाईल. तर आपण इथं क्रम इथं वेगळा आहे. नाउन, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब, वर्ब, प्रोनाउन, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन. तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे नाउन म्हणजे नाम, पदार्थाच्या किंवा वस्तूच्या ठेवलेल्या नावाचं आपण नाउन म्हणतो. तर इथली नाउन कोणते आहेत ते शोधायचे आहेत. ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण शोधायचं आहे. ऍडवर्ब शोधायचा आहे. वर्ब क्रियापद शोधायचं आहे. प्रोनाउन सर्वनाम, प्रिपोजिशन शब्दयोगी अव्यय, कंजंक्शन उभयनामी अव्यय आणि इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय. तर हे आपण शोधून
लिहिणार आहोत. तर इथं गॅप थोडा कमी असल्यामुळं इथं मी लिहिलेलं नाही. तुम्हाला मी डायरेक्ट त्याचा आन्सर सांगतोय, ते तुम्ही लिहून घेऊ शकताय. तर मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगतोय. तर टॅकल जे आहे हाताळणे हे वर्ब आहे, तर ते वर्ब मध्ये लिहा. ट्रम्पेट म्हणजे तुम्हाला माहित आहे तुतारी किंवा बेंड, तर याचं हे नाम आहे. डिरेक्टली LY लागलेला आहे, लक्षात घ्या. ज्या शब्दाने LY प्रत्यय लागलेला असतो ते निश्चितच ॲडव्हर्ब असतं, तर हे आहे ॲडव्हर्ब. एक्स्क्यूट हे आहे वर्ब. ॲग्रेसिव्ह आक्रमक, तर हे आहे ॲडजेक्टिव्ह. लक्षात घ्या IVE प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे ALICYNYFULING हे जर प्रत्यय लागलेले असतील तर ते असतात ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. तर ॲग्रेसिव्ह आहे ॲडजेक्टिव्ह. नॅचरल AL प्रत्यय लागलेला लक्षात घ्या, तर हे सुद्धा आहे नैसर्गिक, तर हे आहे ॲडजेक्टिव्ह. अब्सेंट ENC ANC MENT TION SION हे असे जर प्रत्यय लागले असतील तर ते असतं नाउन, म्हणजे हे अब्सेंट जे आहे ते आहे नाउन, लक्षात घ्या, नाम आहे. त्यानंतर एक्झॅक्टली LY प्रत्यय लागलाय, त्यामुळे हे आहे ॲडव्हर्ब, क्रियाविशेषण आहे. अचीव मिळवणे, प्राप्त करणे हे वर्ब आहे. क्लिअरली स्पष्टपणे LY प्रत्यय लागलाय, त्यामुळे ते ॲडव्हर्ब आहे, ते ॲडव्हर्बच्या रकान्यात लिहा. इमॅजिनेशन NATION म्हणजे इथं TION, परत सांगतो तुम्हाला, TION SION MENT NESS LESS लेसनेस असे जर प्रत्यय लागले असतील तर त्याला आपण नाउन म्हणतो. तर इमॅजिनेशनला TION प्रत्यय लागला, इमॅजिनेशन हे नाउन आहे, त्या नाउन रकान्यात लिहा. प्रिसाइसली LY प्रत्यय लागलाय, निश्चितच हे आहे ॲडव्हर्ब. क्रिएट निर्माण करणे वर्ब आहे. इम्पॉर्टंट तर हे आहे ॲडजेक्टिव्ह महत्वाचे. एक्सपर्ट तज्ञ हे सुद्धा आहे ॲडजेक्टिव्ह, कारण एक्सपर्ट तज्ञ आहे. स्पेसिफिक हे सुद्धा आहे ॲडजेक्टिव्ह, कारण IC प्रत्यय लागले, लक्षात घ्या. ICYNYFULING असे जर प्रत्यय लागले असतील तर ते ॲडजेक्टिव्ह असतात, विशेषणे असतात. ऑफ म्हणजे चाचीचे हे आहे, ऑफ म्हणजे चाचीचे हे आहे प्रिपोजिशन. इफ न आपण वाक्य जोडतो तर हे कंजंक्शन आहे, म्हणजे उभयन्वय अव्यय आहे. अँड हे सुद्धा कंजंक्शन आहे. हे आहे इंटरजेक्शन म्हणजे उद्गारवाचक. केवळ प्रयोगी अव्यय, केवळ प्रयोगासाठी आपण हे वापरतो म्हणून त्याला आपण इंटरजेक्शन म्हणतोय. फ्रॉम पासून हे कंजंक्शन आहे, कंजंक्शन म्हणून पण वापरलं जातं आणि प्रिपोजिशन सुद्धा असू शकतं. वी हे आहे प्रोनाउन, म्हणजे नामाऐवजी येणारा शब्द, त्याला आपण सर्वनाम म्हणतो. म्हणजेच प्रोनाउन मध्ये तुम्ही हे वी लिहायचं आहे. बट निश्चितच हे कंजंक्शन आहे, दोन वाक्यांना जोडलं जातं, बटन वाक्य जोडली जातात. बट हे कंजंक्शन आहे म्हणजे उभयन्वय अव्यय आहे. इट हे आहे प्रोनाउन, म्हणजेच नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो, म्हणजेच प्रोनाउन आहे इट. निर्जीव वस्तूसाठी आपण इट वापरतो, तर ते प्रोनाउन मध्ये लिहा. त्यानंतर चेंजिंग वर्ड क्लास. तर चेंजिंग वर्ड क्लास काय आहे ते आपण बघूया. तर चेंजिंग वर्ड क्लास, तर आपण वर्ड क्लास बदलायचा आहे. काय वर्ड क्लास बदलायचा आहे बघूया. समटाइम्स काय वेळेला द वर्ड क्लास ऑफ द वर्ड चेंजेस विदाउट ऍडिंग एनी प्रिफिक्स ऑर सफिक्स. काय वेळेला शब्दाचा जो वर्ग आहे किंवा शब्द जो आहे, वर्ड चेंजेस विदाउट ऍडिंग एनी प्रिफिक्स ऑर सफिक्स, कुठल्याही प्रकारचा प्रत्यय न लावता त्या शब्दाचा वर्ड क्लास बदलला जातो, त्याचा वर्ग बदलला जातो. म्हणजे काय हो नेमकं, फॉर एक्झाम्पल दिले, रन इज युज्ड ॲज व्हर्ब. रन म्हणजे पळणे हे क्रियापद म्हणून वापरलेलं आहे. सो वर्ब इट इज वर्ड क्लास इन. तर वर्ब हा त्याचा वर्ड क्लास आहे, म्हणजे वर्ब हा त्याचा वर्ड क्लास आहे, त्याची वर्गवारी आहे.
आय कॅन रन फास्टर दॅन हिम. मी धावू शकतो त्याच्यापेक्षा. आय कॅन रन फास्टर दॅन हिम, त्याच्यापेक्षा अधिक गतीने मी धावू शकतो. तर इथं बट वेन रन इज युज्ड ॲज नाउन, पण जेव्हा रन हा शब्द नाव म्हणून वापरला जातो, इट्स वर्ड क्लास चेंजेस. इट्स वर्ड क्लास चेंजेस. तर त्याचा वर्ग बदलतो. वर्ड क्लास जो आहे त्याची वर्गवारी बदलते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आणखीन एक उदाहरण दिलेलं आहे. इंडिया हॅज स्कोर 10 more runs to win the match. तर भारताला आणखीन 10 धावा काढाव्या लागतील ही मॅच जिंकण्यासाठी. इंडिया हॅज स्कोर 10 more runs to win the match. आता रन्स हे नाम म्हणून वापरलेलं आहे, इथं क्रियापद म्हणून वापरलेलं नाही, लक्षात घ्या. या वाक्यात स्कोर हा जो शब्द आहे ते व्हर्ब आहे. इंडिया हॅज स्कोर क्रियापद आहे आणि 10 runs 10 धावा 10 more runs हे नाम म्हणून वापरलेलं आहे. तर दिस इज कॉल्ड अ चेंज ऑफ वर्ड क्लास. लुक ॲट द फॉलोइंग एक्झाम्पल. खालील उदाहरणं पहा. चेंज ऑफ वर्ड क्लास फ्रॉम वर्ब टू नाउन. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये व्हर्ब म्हणून वापरले आणि दुसऱ्या वाक्यात तोच शब्द, सेम शब्द नाम म्हणून वापरलेला आहे. तर वाक्य दिलेलं आहे. आय डाऊट इफ आय कॅन राईट ॲज फास्ट ॲज यू कॅन. मला शंका आहे. इफ आय कॅन राईट ॲज फास्ट ॲज यू कॅन. तू जितक्या वेगाने लिहितोस तितक्या वेगानं मी लिहू शकेन का नाही याबाबत मला शंका आहे. तर डाऊट शंका घेणं हे व्हर्ब आहे आणि सेम शब्द पुढे वापरलेला आहे, पण इथं डाऊटचा अर्थ वेगळा होतो. आय हॅव अ डाऊट अबाउट दिस टॉपिक. मला या टॉपिक बद्दल शंका आहे. शंका हे नाउन आहे, लक्षात घ्या. डाऊट तो शब्द आहे पण इथं नाउन आहे आणि पहिल्या वाक्यात आहे व्हर्ब. कंसात ते दिलेलं आहे व्हर्ब आणि इथं कंसात तुम्हाला टॉपिक नंतर नाउन आहे डाऊट शब्द. सिमिलरली याच पद्धतीत तुम्ही लिहायचं आहे. लाफ, वॉक, कॅच, थ्रो, टर्न. तर तुम्ही तोच शब्द नाम म्हणून वापरा, तोच शब्द व्हर्ब म्हणून वापरा वेगवेगळ्या वाक्यात. तर आपण वापरू शकतोय लाफ. लाफचं वाक्य तुम्ही लिहू शकताय. माय फादर लाफ लाऊडली. डोंट लाफ ऑन हिम. त्याच्यावर हसू नका. तर हे लाफचं उदाहरण झालं. वॉक म्हणजे चालणं. तर आय वॉक स्लोली. मी हळुवारपणे चालतो. आणि तेच वॉक आपण वापरू शकतोय. हिज वॉक इज स्लो. तर पहिल्या वाक्यात व्हर्ब, दुसऱ्या वाक्यात नाउन म्हणून वापरलं. कॅच. तर कॅच आपण व्हर्ब म्हणून वापरू शकतोय. ही कॅचेस द बॉल. त्यानं झेल घेतला. हिज कॅच इज गुड. त्याचा झेल उत्कृष्ट आहे. तर असं कॅच वापरू शकताय. थ्रो. ही थ्रोज द बॉल. व्हर्ब म्हणून वापरलं थ्रो. ही थ्रोज द बॉल. तो चेंडू फेकतो आणि तेच वाक्य आपण लिहू शकताय. हिज थ्रो इज व्हेरी गुड. त्याचा फेक म्हणजे त्याचं फेकणं उत्कृष्ट आहे. हिज थ्रो इज व्हेरी गुड. तर थ्रो हे झालं नाम, लक्षात घ्या. टर्न. तर टर्न द नेक्स्ट पेज. पुढचं पान उलटा. टर्न द नेक्स्ट पेज. तर टर्न हे व्हर्ब आहे आणि आपण दुसरं टर्न नाम म्हणून वापरू शकतोय. नाव इट इज माय टर्न. नाव इट इज माय टर्न. आता माझी वेळ आहे. आता माझी पाळी आहे. तर खेळातील बारी, पाळी टर्न म्हणून वापरू शकताय. तर हे असं तुम्ही नाम म्हणून वापरू शकताय. तर अशी वाक्य आहेत. नेक्स्ट आहे चेंज ऑफ वर्ड क्लास फ्रॉम नाउन टू व्हर्ब. तर पहिल्या वाक्यात नाउन म्हणून वापरलंय तोच शब्द दुसऱ्या वाक्यात व्हर्ब म्हणून वापरलाय. अशा प्रकारचे वाक्य आपल्याला आणि दिलेले आहेत. रिमूव्ह द पोटॅटो पील्स
बटाटोच्या साली काढा, रिमूव्ह हे व्हर्ब अँड पिल्स साल नाउन आहे आणि पील द पोटॅटो सोला पोटॅटो सोला बटाटो तर पील सोलणे हे व्हर्ब आहे. शी वर्क्स ॲज नर्स ती नर्स म्हणून काम करते तर नर्स हे नाउन आहे आणि पुढच्या वाक्यात आहे यू मे नर्स अ पेशंट टिल ही ऑर शी रिकवर्स तुम्हाला पेशंट बरा होईपर्यंत नर्स करणं गरजेचं आहे म्हणजेच देखभाल करणं गरजेची आहे तर नर्स या वाक्यात आहे व्हर्ब. तर अशा प्रकारे या धड्याचा बी स्मार्टचा वर्कशॉप संपलेला आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.